मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला लिंबू पाण्याचे असे 10 जबरदस्त फायदे सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच लिंबू पाणी प्यायला सुरुवात कराल। पहिला फायदा, अँटी एजिंग। लेमनमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्सला प्रिव्हेंट करतात आणि त्याचमुळे ते अँटी एजिंगवर काम करतात। ते कोलॅजनच्या प्रोडक्शनला सुद्धा बूस्ट करतात, ज्यामुळे आपली स्किन क्लिअर व्हायला मदत होते। आपली स्किन रिंकल फ्री राहते आणि हळूहळू कालांतराने ग्लो करायला लागते। लेमनमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे टॉक्सिनला रिमूव्ह करतं, ज्यामुळे आपल्या फेसवरचे ॲक्ने पिंपल्स जे काही असतील त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। याचा अर्थ असा आहे मित्रांनो, जर तुम्ही रेग्युलरली लिंबू पाणी पिलं तर तुमची स्किन क्लिअर होईल आणि तुमची एजिंग सुद्धा प्रिव्हेंट होईल। आणि मित्रांनो, तुम्हाला लेमनबद्दल एक फॅक्ट माहिती आहे, लिंबू हा 12ही महिने उपलब्ध असतो। झाडावर लिंबू हे 12ही महिने आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे आपण रोज लिंबू पाणी पिऊ शकतो, रोज लेमनचे बेनिफिट्स आपण आपल्या स्वतःला देऊ शकतो। दुसरा फायदा, लिंबू पाण्यामुळे तुम्ही तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या चहा आणि कॉफीच्या ॲडिक्शनला पूर्णपणे दूर करू शकता। आणि कसं काय, आपल्या चहा कॉफीच्या ॲडिक्शनला आपण लिंबू पाण्याने कसं ठीक करू शकतो? आता बघा, बरेच जण सकाळी उठून चहा का पितात? कारण त्यांना चहाशिवाय होतच नाही, त्यांना चहाची सवय झालेली असते। आणि काहींचं कारण काय असतं की त्यांना चहा पिल्याशिवाय। तर तुमच्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा लिंबू पाणी आहे। उलट तुम्हाला लिंबू पाण्यामुळे जास्त बेनिफिट्स मिळतील। दुसरं कारण म्हणजे लिंबू पाणी हे आपल्या चहाच्या ॲडिक्शनला कसं सोडवू शकतं? तर बघा, लिंबू पाण्यामुळे आपल्या माइंडमध्ये एक प्लेसिबो इफेक्ट तयार होतो, जेणेकरून आपल्याला कोणतंही ॲडिक्शन सोडवण्यासाठी सोपं जातं। आणि आपल्याला कुठेतरी ना फक्त सवय झाली आहे सकाळी उठून काहीतरी गरम पिण्याची, आणि आपण त्या हॅबिटला सोडू मात्र शकत नाही आहोत, पण आपण त्याला रिप्लेस करू शकतो एक ग्लास कोमट लिंबू पाण्याबरोबर। तिसरं रिझन म्हणजे लिंबू पाणी हे खरोखर चहा आणि कॉफीपेक्षा खूप जास्त पटीने आपल्यासाठी हेल्दी आहे। ते हायड्रेटेड असतं, त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपल्याला चहापेक्षाही जास्त रिफ्रेशिंग वाटतं। पुढचा फायदा, लिंबू पाण्या। अरे माझा व्हिडिओ चालू आहे, आवाज कमी कर। लिंबू पाण्यामुळे आपला मूड सुद्धा छान राहतो। जर दिवसभरातून तुम्ही खूप सारे कामं करत असाल, तुमचा डे पूर्णपणे बिझी असतो किंवा तुम्हाला लगेचच राग येतो, तुमची चिडचिड होते, तर तुम्ही लिंबू पाणी पिलंच पाहिजे। कारण लिंबू पाणी हे मूड लिफ्टिंगचं काम करतं आणि यामुळे सकाळी लिंबू पाणी पिल्यामुळे आपला पूर्ण दिवस अगदी छान सुद्धा जातो। पुढचा पॉईंट, वेट लॉस। बघा, हलक्याशा कोमट पाण्यामध्ये रोज सकाळी लिंबू टाकून पिल्याने आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत मिळते आणि याचे भरपूर रिझन्स आहेत। बघा, लिंबू पाणी एक लो कॅलरी ड्रिंक असतं। दुसरं रिझन म्हणजे लिंबू पाण्यामुळे आपल्याला फुलनेसची फिलिंग येते, ज्यामुळे आपली ओव्हर ईटिंग प्रिव्हेंट होते। तिसरं रिझन म्हणजे यामध्ये पेक्टिन नावाचं एक फायबर असतं, जे आपल्याला वेट लॉस करण्यासाठी हेल्प करतं। म्हणून जर तुम्ही वेट लॉस करत असाल, त्या रिलेटेड काही एक्सरसाइज करत असाल, तर तुमच्या डाएटमध्ये लिंबू पाणी नक्कीच ॲड करा। पुढचा पॉईंट, जर तुम्ही रेग्युलरली लिंबू पाणी पिताय तर तुमचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल। जर तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला कधीही किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होणार नाही। जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड असतं, ज्याचा सोर्स असतो सिट्रेट। तर तो जो सिट्रेट असतो तो आपल्या बॉडीमध्ये स्टोनच्या फॉर्मेशनला प्रिव्हेंट करतो। आपल्या बॉडीमध्ये जे काही स्मॉल स्टोन्स असतात त्यांना तो फ्लश आउट करण्यासाठी मदत करतो, बाहेर काढण्यासाठी मदत करतो। पुढचा फायदा, बघा, आपण नेहमीच ऐकत आलोय की लिंबू पाणी पिल्याने आपलं डायजेशन हे व्यवस्थित होतं। बघा, जेव्हाही आपण जास्त खाऊन टाकतो, आपल्याला कसं कसं व्हायला लागतं, तेव्हा आपण लिंबू पाणी पितो आणि ते पिल्यानंतर आपल्याला छान वाटायला लागतं। जरी आपलं एखाद्या दिवशी खूप जास्त जेवण झालंय, अशा वेळी सुद्धा बरेच जण लिंबू पाणी पितात आणि ते पिल्यानंतर त्यांना खरोखर खूप आराम मिळतो। पण तुम्ही कधी विचार केलाय की लिंबू आणि डायजेशनचं काय कनेक्शन असेल? मी तुम्हाला सांगते। बघा, तुम्ही ऐकलं असेल की आपल्या जेवणाला पचवण्यासाठी आपलं स्टमक काही गॅस्ट्रिक ज्युसेस प्रोड्यूस करतं आणि ते गॅस्ट्रिक ज्युसेस आपल्या फूडला ब्रेकडाऊन करतात, त्यांचे तुकडे तुकडे करतात, ज्यामुळे आपलं जेवण चांगल्या पद्धतीने पचतं। तर लेमनमध्ये जे सिट्रिक ॲसिड असतं ना, ते त्या गॅस्ट्रिक ज्युसेसला अजून स्ट्रॉंग करतं, त्यांच्या प्रोडक्शनला वाढवण्याचं काम करतं, ज्यामुळे आपलं पचन हे खूप जास्त चांगलं होतं। आणि एका लेमनमध्ये जवळजवळ 5% सिट्रिक ॲसिड असतं। याचमुळे जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी पिलं तर तुमच्या दिवसभराचं डायजेशन खूप जास्त चांगलं होतं, तुम्हाला त्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही। पुढचा फायदा, लिंबू आपल्या आयसाईटला सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो। लेमनमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतं, जे आपल्या आयसाईटला इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप जास्त मदत करतं। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लिंबूला डायरेक्ट तुमच्या डोळ्यामध्ये टाकायचं आहे, नाही, तुम्ही याचा बेनिफिट लिंबू पाणी पिऊन घ्यायचा आहे।
पुढचा फायदा, लिंबू पाणी आपल्या लिव्हरला हेल्दी ठेवण्याचं काम करतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं लिव्हर तेव्हाच हेल्दी राहू शकतं जेव्हा ते क्लीन असेल, टॉक्सिन फ्री असेल, जेव्हा त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं फॅट नसेल. लेमनमध्ये जे सिट्रिक ॲसिड असतं ते आपल्या बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम करतं आणि त्यामध्ये आपला एक्स्ट्राचा फॅटसुद्धा बाहेर निघत जातो. आणि त्यामध्ये आपल्या लिव्हरवर फॅटची जी लेअर असते ती सुद्धा हळूहळू कालांतराने बाहेर पडत जाते, ज्यामुळे फॅटी लिव्हर प्रिव्हेंट होतं. पुढचा फायदा, लेमन वॉटर आपल्या इम्युनिटीला बूस्ट करतं. तुम्ही ऐकलं असेल की व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी बूस्ट होते, आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि व्हिटॅमिन सीसाठी लेमन हा बेस्ट सोर्स आहे. एका लिंबूमध्ये भरभरून व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपल्या व्हाईट ब्लड सेल्सच्या प्रोडक्शनला बूस्ट मिळतो. लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते. म्हणजेच लिंबू पाणी पिण्याची रोज सवय लावली तर तुम्ही कमी आजारी पडाल, कारण त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. पुढचा फायदा, लिंबू पाण्यामुळे आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं. रोज सकाळी लिंबू पाणी पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं, कारण लिंबू पाणी घेतल्यानंतर लगेचच डायजेशन प्रोसेस सुरू होते, कॅलरीज बर्निंग स्टार्ट होते, ज्यामुळे आपल्या मेटाबॉलिझमला स्टार्ट होण्यासाठी एक किक मिळते. तर मित्रांनो, हे होते लिंबू पाण्याचे 10 फायदे. तर आजपासून कोण कोण लिंबू पाणी पिणार आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा जे सकाळी उठल्या उठल्या चहा पितात.